हां, या ठिकाणी आपण पाहूया बुद्धिमत्ता मापन कसे केले जाते. याचा फॉर्म्युला आहे IQ इज इक्वल टू MA अपॉन CA इंटू 100. IQ म्हणजे बुद्धी गुणांक, इंटेलिजंट क्वेश्चन, मानसिक वय भागिले शारीरिक वय, MA अपॉन CA इंटू 100. 100 या ठिकाणी सामान्यपणे बुद्धी गुणांक असतो म्हणून 100 हा अंक या सूत्रामध्ये आलेला आहे. स्टर्न या मानसशास्त्रज्ञांनी हा फॉर्म्युला उदयास आणलेला आहे. तर या फॉर्म्युल्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये मानसिक वय भागिले शारीरिक वय, क्रोनॉलॉजिकल एज, त्याला जन्मवय असंही म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण एक उदाहरण घेऊन मानसिक वय भागिले शारीरिक वयाच्या द्वारे बुद्धिगुणांक कसा काढला जातो ते समजावून घेऊया. उदाहरण पहिलं आपल्या पुस्तकातील घेऊया. तर यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे ईशाचं. शारीरिक वय 10 आहे, तर चाचणी तिनं सोडवलेली आहे 12 वयोगटातील. तर तिचं मानसिक वय किती? तर शारीरिक वय उदाहरण दिलेलं आहे. तर म्हणजे IQ इज इक्वल टू MA अपॉन CA इंटू 100 असा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी पहा, ईशाचं शारीरिक वय आहे 10 वय आहे. तिनं सोडवलेली आहे चाचणी 12 वर्षाची. म्हणजे तिचं मानसिक वय झालं 12 भागिले 10 गुणिले 100 बरोबर आहे. म्हणजे 1200 भागिले 100 बरोबर 120. तर अशा प्रकारे ईशा या मुलीचं मानसिक वय 120 आला आपल्याला दिसून येतं. आणखी एक उदाहरण पाहूया. यामध्ये अंकित यांचं शारीरिक वय आहे 10 वर्षीय आणि सोडवली त्यांनी चाचणी 10 वर्षाची म्हणून मानसिक वय 10. दुसरं उदाहरण घ्या. म्हणजे या ठिकाणी 10 भागिले 10, शारीरिक वय सुद्धा 10, मानसिक वय सुद्धा 10 म्हणून गुणिले 100 बरोबर आहे 100. म्हणजे या ठिकाणी अंकिताचा बुद्धिगुणांक हा 100 आपल्याला आलेला दिसतो. तर तिसरं उदाहरण घ्या. राजेश यांचं शारीरिक वय 10 वर्षे आहे. चाचणी वय त्यांनी 8 वर्षाची सोडवलेली आहे म्हणून त्यांचं मानसिक वय हे 8 आपल्याला दिसून येते. तर तिसरं उदाहरण पहा. म्हणजे राजेशचं मानसिक वय हे 8 वर्षे आहे. अगोदर फॉर्म्युला पाहूया. IQ इज इक्वल टू MA अपॉन CA इंटू 100 असा फॉर्म्युला आहे. आता राजेशचं मानसिक वय 8 वर्षे आहे, त्याचं शारीरिक वय आहे 10 गुणिले 100. तर म्हणजे किती? 800 भागिले 100 म्हणजे 80 हा त्याचा बुद्धिगुणांक लो आलेला आहे. या ठिकाणी सर्वात जास्त विषयाचा प्रतिभावंत आलेला आपल्याला दिसतो. या ठिकाणी मध्यम आहे, तर सर्वात कमी म्हणजे राजेशचा आलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे ज्या वयोगटातील चाचणी ज्या विद्यार्थ्यांनी सोडवली त्याला मानसिक वय म्हणतात. दॅट इज कॉल्ड मेंटल एज, ॲबिलिटी एज असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचं उदाहरण. आणखी काही उदाहरणे आपण पाहूया. दुसरे एक उदाहरण आहे आपल्या पुस्तकामध्ये. दुसरे एक उदाहरण घेऊया. आभा प्रतिभावंत मुलगी आहे. तिचं शारीरिक वय आहे 8 वर्षे आणि मानसिक वय 14. तर तिचा बुद्धिगुणांक काढा. म्हणजे या ठिकाणी तिचा मानसिक वय आहे, पुन्हा एकदा सूत्र पाहूया. IQ इज इक्वल टू MA अपॉन CA इंटू 100. तिचं किती आहे? मानसिक वय 14 वर्ष आहे आभाचं आणि शारीरिक वय 8 दिलेलं आहे गुणिले 100 बरोबर आहे. म्हणजे 1400 भागिले 8 म्हणजे किती? तर या ठिकाणी बघा 175 म्हणजे 175 अत्यंत प्रतिभावंत म्हणजे उच्च बुद्धिगुणांक या आभाचा आपल्याला दिसून येतं. दुसरं आहे मयूर यांची अध्ययन अक्षमता आहे. म्हणजे वीक आहे हा मुलगा. तर त्याचं शारीरिक वय आहे, त्यांचं शारीरिक वय आहे 8 वर्षे आणि मानसिक वय आहे 6 वर्षे. तर त्याचा बुद्धिगुणांक किती असं विचारलेलं आहे. म्हणजे 8 भागिले 6 गुणिले 100
म्हणजे 800/6 म्हणजे या ठिकाणी 75 म्हणजे अत्यंत कमी बुद्धिगुणांक या मयूरचा अध्ययनामध्ये आपल्याला दिसून. अशा प्रकारे वर्षामध्ये असलेला आपल्याला बुद्धिगुणांक मापन करता येते. म्हणजे शारीरिक वय सुद्धा या ठिकाणी वयोगट जो घेतलेला आहे तो वर्षामध्येच आहे. एम सुद्धा वर्ष वयोगट आहे. म्हणजे ज्या वयोगटासाठी जी चाचणी तयार करण्यात आलेली आहे ती सोडवल्यास त्याचं मानसिक वय गृहीत धरलं जातं. म्हणून मानसिक वय आणि शारीरिक वय, क्रोनॉलॉजिकल एज, मेंटल एज, बोथ आर द इन द इयर, म्हणजे वर्षामध्ये यामध्ये नमूद केलेलं आहे, महिन्यामध्ये नाही. काही ठिकाणी तुम्हाला मंथली अर्थात महिन्यामध्ये सुद्धा मानसिक वय शारीरिक वय दिले जातं. उदाहरणार्थ 12 महिने 12 वर्षे 8 महिने किंवा 10 वर्षे 12 महिने अशा 8 महिने अशा प्रकारचं दिलं जातं. तर तेव्हा वर्ष व महिने यांचं महिन्यामध्ये रूपांतर करणं आवश्यक आहे किंवा वर्षामध्ये तरी करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर हे एकूण 5 उदाहरणे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्याच्यानंतर आपण मंथली म्हणजे महिन्यामध्ये कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्याचे उदाहरण काही आपण पाहूया. आता आपण काही मंथली म्हणजे महिन्यामधलं मानसिक वय कसं काढलं जातं ते समजावून घेऊया. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, आपल्या ज्या मानसशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे उदाहरणार्थ, ती प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न आहेत 7. प्रश्न संख्या किती आहे? 7. म्हणजे आपल्या मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं जर मानसिक वय काढावयाचं झाल्यास 7 गुणिले 2 बरोबर 14, 14 मंथ म्हणजे महिना असं आपण म्हणता येते. 7 × 2 7 14 मंथ म्हणजे 14 महिने हे आपल्या प्रश्नपत्रिकेचं मानसिक वय आहे. 1 इयर. आपण एका वर्षासाठी इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम करत असतो. त्यामध्ये तुम्हाला 7 प्रश्न दिलेले आहेत. तर आपल्या प्रश्नपत्रिकेचं जर पाहिलं मानसिक वय मेंटल एज जे आहे ते 14 महिने असं म्हणत, म्हणजे 1 वर्ष 2 महिने असंही सांगता येतं, पण 14 महिने आहे. म्हणजे उदाहरण पाहूया, एखाद्या विद्यार्थ्यांनी 7 पैकी 7 प्रश्न सोडवले असल्यास त्याला मार्कची IQ कसा काढला जातो ते पहा. IQ = MA/CA × 100 असा फॉर्म्युलाच आहे. म्हणजे या ठिकाणी 14 मानसिक वय आहे, 14 शारीरिक वय आपण धरलेलं आहे आणि 100 म्हणजे या ठिकाणी त्याला 100 पैकी 100 गुण मिळतात किंवा ज्यावेळेस त्यांनी 7 पैकी 7 प्रश्न सोडवले असतील तर. परंतु आपण दुसरं उदाहरण घेऊ की 7 पैकी फक्त 6 प्रश्न सोडवले असतील एखाद्या विद्यार्थ्यांनी, त्याला ए विद्यार्थी म्हणायला बी आपण म्हणूया, तर 6 गुणिले 2 म्हणजे 12 महिने हा झाला त्याचं मानसिक वय धरायचं. म्हणजे इथं आपल्याला 12/14 गुणिले 100 बी केसमध्ये आपल्याला सांगता येते. म्हणजे 1200/14 तर बरोबर किती? तर 14. म्हणजे या ठिकाणी किती वय आलं? 85. सॉरी 14 म्हणजे 85.71 इतकं उत्तर आपल्याला आलेलं दिसतं. म्हणजे या ठिकाणी बघा 100 आलेलं आहे, त्याचा या ठिकाणी कमी आपल्याला दिसून येतं. कारण त्यांनी प्रश्न संख्या किती सोडवलेली आहे? या ठिकाणी कमी सोडवलेले आहे. 1 प्रश्न कमी सोडवल्यामुळं त्या मंथली त्याचं मानसिक वय 12 महिने असं आपल्याला दिसून येतं. हे दुसरं बी मध्ये आपल्याला. आणखी आपण सी उदाहरण घेतलं तर 5च प्रश्न सोडवले म्हणजे 5 गुणिले 2 म्हणजे 10 मानसिक वय आहे. तर त्या विद्यार्थ्याची IQ आपल्याला काढायचं झाल्यास कसं काढता येतो ते पहा. म्हणजे मानसिक वय 10 भागिले या ठिकाणी आपल्याला 14 हे शारीरिक वय झालं गुणिले 100 म्हणजे या ठिकाणी 1000/14 अशा प्रकारचं उत्तर आपल्याला सांगता येतं. तर या ठिकाणी 1 बे 7 14 बे 5 10 7 7 7 1 7 9 49 म्हणजे या ठिकाणी 71 पॉईंट पुढे या
हा बुद्धिगुणांक आपल्याला आलेला दिसून येतो. अशा प्रकारे आपल्याला मंथली पण एखाद्या कॅल्क्युलेशन करता येईल. दुसरं एक उदाहरण घेऊया आपण या ठिकाणी. आता तुमच्या फिजिक्सचं उदाहरण घेऊया. फिजिक्समध्ये तुम्हाला टोटल प्रश्न आहेत ती 31 असतात क्वेश्चन. म्हणजे फिजिक्सचं प्रश्नपत्रिकेचं जर आपण मानसिक वय काढलं 31 × 2 म्हणजे 62 मंथ हे या मानसिक वय या प्रश्नपत्रिकेचं फिजिक्सचं झालेलं आहे. तर फिजिक्स या प्रश्नपत्रिकेचं आपण काढून घेऊ. मानसिक वय महिन्यामध्ये कसं मापन केलं जातं ते आपण समजावून घेऊया. पहा इथे आपल्या प्रश्नपत्रिका मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न आहेत 7. म्हणजे 7 × 2 बरोबर 14 महिने आणि मंथ हे आपल्या प्रश्नपत्रिकेचं मानसिक वय आहे. एका वर्षामध्ये आपण अभ्यासक्रम करत असतो. त्यामध्ये 7 प्रश्न विचारलेले गेलेले आहेत. 7 × 2 7 × 2 14 म्हणजे 14 मंथ 14 महिने ही मानसशास्त्र विषयाच्या चाचणी अर्थात प्रश्नपत्रिकेचं मानसिक वय आपल्याला दिसून येतं. आता 14 हे मानसिक वय आहे, 14 हे शारीरिक वय सुद्धा आहे. म्हणजे फॉर्म्युला बघा, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असा आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी 7 पैकी 7 प्रश्न सोडवले असतील एखाद्या विद्यार्थ्याने, फॉर एक्झाम्पल ए, तर त्याचा IQ किती येते 100. म्हणजे 100 पैकी 100 गुण मिळाले आपल्याला सांगता येतं. दुसरं उदाहरण घ्या बी, की 7 पैकी फक्त 6 प्रश्न सोडवलेले आहेत एखाद्या विद्यार्थ्याने. म्हणजे 6 × 2 म्हणजे आणि 12 आणि इथं 12 महिने हे त्या ठिकाणी मानसिक वय आहे. अर्थात या विद्यार्थ्यांनी 7 पैकी 6 प्रश्न सोडवल्यामुळे 6 × 2 आणि 12 मंथ असा त्या ठिकाणी मानसिक वय येतं. म्हणून या विद्यार्थ्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. MA/CA × 100 हा जो फॉर्म्युला आहे यामध्ये ठेवलं तर 12 मानसिक वय झालं, 14 हे शारीरिक वय आहे क्रोनॉलॉजिकल एज × 100. सो देर इज अ 12 म्हणजे 1200 भागिले 14 असं आपल्याला सांगता येतं. तर याचा मानसिक वय किती येतं, यामध्ये IQ याचा जो बघितला तर या ठिकाणी 85.71 इतका आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी या विद्यार्थ्याने 6 प्रश्न सोडवलेले आहेत. या विद्यार्थ्यांनी 7 पैकी 7 प्रश्न सोडवल्यामुळे 100 पैकी 100 गुण आपल्याला येतात. इथे 85 गुण आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारचं मंथली महिन्यामध्ये सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आणखी एक उदाहरण पाहूया. फिजिक्स या विषयामध्ये तुम्हाला फिजिक्स भौतिकशास्त्र, तर फिजिक्स या विषयामधले प्रश्न संख्या आहे 31 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर 31 × 2 म्हणजे 62 मंथ ह्या फिजिक्स या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं मानसिक वय आहे. तर एखाद्या विद्यार्थ्याने 31 पैकी 31 सोडवले तर ये म्हणजे MA/CA × 100 असा फॉर्म्युला आहे. तर इथं मानसिक वय 62 आहे आणि शारीरिक वय सुद्धा 62 आहे. 100 म्हणजे या ठिकाणी 100 गुणांक आपल्याला दिसून येतात. आणखी बी उदाहरण घेऊया. 30 पैकी फक्त 30च प्रश्न सोडवले असतील तर त्याचं मानसिक IQ किती प्रकारे येतो ते बघूया. IQ = या ठिकाणी MA/CA × 100 हा जो फॉर्म्युला आहे. तर यामध्ये आपल्याला आता MA त्याचं म्हणजे त्यांनी किती प्रश्न सोडवले आहेत 30 आहेत. म्हणजे 30 × 2 म्हणजे 60 मंथ 60 महिने हे त्याचं मानसिक वय आलेलं आहे. आता इथं 60 मानसिक वय आहे, शारीरिक वय त्यात 62 आहे गुणिले 100 आहे. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला 62. तर याचं उत्तर आपल्याला 96.77 इतके पर्सेंटेज. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रश्नपत्रिकेचं मानसिक वय शारीरिक वय काढता येतं. एका वर्षभरासाठी फिजिक्स या विषयासाठी खरं पाहिलं तर प्रश्न संख्या आहे 31 गुणिले 2 म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेचं 62 महिने 62 मंथ हे त्याचं मानसिक वय आपल्याला कन्सिडर करता येईल. आणखी एक उदाहरण घेऊया.
ते म्हणजे मराठी. मराठी विषयामध्ये 8 प्रश्न विचारले जातात. तर 8 गुणिले 2 म्हणजे 16 महिने हे या मराठी विषयाचं मानसिक वय आहे. तर 8 पैकी 8 सोडवले, हे उदाहरण घेतलं तर म्हणजे 16 मानसिक वय आहे. शारीरिक वय 16 गुणिले 100 म्हणजे या ठिकाणी 100 पैकी 100 गुण आपल्याला दिसून येतात. हे मराठी विषयाचं उदाहरण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं मानसिक वय आपल्याला काढता येते. बीचं उदाहरण घेतलं, 8 पैकी त्यांनी 7च सोडवले म्हणजे 7 गुणिले 2 14 महिने आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मग अशा प्रकारचं आपल्याला फॉर्म्युला काढता येते. आता याचं मानसिक वय 14 भागिले 16 16 इंटू 100 फॉर्म्युला आहे. अशा प्रकारचं सूत्र म्हणजे भागिले 16. हा बुद्धिगणक आपल्याला 2 8 16 2 7 14 8 पंचे 8 8 7 56 8 7 56 8 9 63 म्हणजे या ठिकाणी 63 म्हणजे दुसऱ्या मराठी विषयामध्ये त्याला तिसरं उदाहरण घेतलं आपण 87.5 असा आपल्याला बुद्धिगुणांक म्हणजे 1400 भागिले 16 इंटू म्हणजे 87.5 असा त्याचा मराठीमध्ये त्याचा बुद्धिगुणांक म्हणजे त्यांनी मिळवलेले गुण आपल्याला सांगतात. आणखी एक शेवटचं उदाहरण घेऊया. इंग्रजीमध्ये 10 प्रश्न आहेत असं कन्सिडर करू आपण. इंग्रजी या विषयामध्ये एकूण 10 आहे म्हणजे मानसिक वय 10 गुणिले 2 20 महिने मंथ असं सांगता येते. हे मानसिक वय झालं. आता एखाद्या विद्यार्थ्याने 10 पैकी 10 प्रश्न सोडवले म्हणजे सूत्र आहे MA/CA इंटू 100 आहे की नाही. म्हणजे 20 भागिले 20 गुणिले 100 म्हणजे या ठिकाणी 100 पैकी 100 असे गुण मिळाले. हे विद्यार्थ्यांनी मिळाले. परंतु बी विद्यार्थ्यांनी 10 पैकी 8 सोडवलेले असतील तर त्याचं मानसिक वय 8 इंटू 2 आणि 16 मंथ 16 महिने आहे. म्हणून मानसिक वय आहे या ठिकाणी त्याचं 16 भागिले शारीरिक वय 20च आहे गुणिले 100 म्हणजे या ठिकाणी 1600 भागिले 20. तर या ठिकाणी 1600 भागिले 20 असा आहे. तर या ठिकाणी त्याचं गुणांक आहे 80. तर अशा प्रकारे 80 मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिसणार. आणखी एक उदाहरण घेऊया सी विद्यार्थ्याचं. तर सी विद्यार्थ्याने समजा या ठिकाणी 7 प्रश्न सोडवलेले आहे 10 पैकी. तर 6 इंटू 2 म्हणजे 12 मानसिक वय त्याचं झालेलं आहे. म्हणजे 12 भागिले शारीरिक वय किती झालं 20 प्रश्नपत्रिकेमध्ये गुणिले 100 म्हणजे 1200 भागिले 20. तर यामध्ये आपल्याला म्हणजे 60 आपल्याला या ठिकाणी याचं गुणांक दिसून येते. अशा प्रकारचं आपल्याला प्रश्नपत्रिकेचं सुद्धा मानसिक वय काढून मंथली म्हणजे महिन्यामध्ये एखाद्या वेळेस विचारलं गेलं असेल तर अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. मंथली हा महत्त्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळा केवळ वयोगट वर्षामध्ये विचारलं जातं असं काही नाही. तर मंथली सुद्धा महिन्यामध्ये सुद्धा शारीरिक वय मानसिक वय विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला काही